चेंडू मिस्टाईम झालाय आणि पहिल्या चेंडूवरती विकेटचं बत्तर फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती हादरा, मोठा हादरा मिळतोय आणि पहिल्या चेंडूवरती विकेट पाहायला मिळाली आहे. अजून देखील पाहायला गेलो तर 5 चेंडू शिल्लक आहेत. नवीन बॅट्समन सुनील बॅटिंग साठी आलाय. सुरेख फटका आणि इझिली खूप चौकार ठोकलाय हा. लाजवाब चौकार, गॅप मध्ये फटका होता. गोळा केले आतापर्यंत. पुढील चेंडू आणि खूपच सुरेख फटका आणि चेंडू गेलाय सीमाच्या बाहेर षटकाराकरिता. सुरेख फटका होता, खूपच खराब चेंडू होता, शॉर्ट चेंडू. पुरेपूर फायदा उचलला सुनील याने. हा देखील सुरेख फटका आहे, मिस टाइम झाला आहे आणि पहा विकेटचं वतन, खूपच मोठी विकेट सुनीलला पाठवलाय बॅक टू द पवेलियन. सुरेख फटकेबाजी करत होता सुनील, मात्र पाठवून दिला त्याला बॅक टू द पवेलियन. चांगली बॉलिंग, पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट्स आले आहेत. चला बॅट्समन लगेच येते, बॅट्समन लगेच येते. आपण पुनीत पाटील बॅटिंग साठी आलाय. पुढील चेंडू आणि आता मात्र हेलिकॉप्टर उडवलंय, ऑफ साईडला चेंडू गेलाय गॅप मध्ये. आणि तब्बल 3 धावा धावून काढल्यात. 13 धावा झाल्यात, शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. खूपच बाहेर वाईट चेंडू लावंतर धावत भर होईल. शेवटचा एक चेंडू शिल्लक षटकातील.
सुरेख चेंडू होता हा. आणि रिव्ह्यू घेतला आहे तिने पंचांनी धावचित करिता. सुरेख एक षटका अखेर संघाची धावसंख्या जाऊन पुणे दिमाग 14 आणि 3 फलंदाज बाद झालेत. यापुढील तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल आपल्याच गावातील एक समालोचक निशांत याचा. हॅलो. हॅलो. एका षटका अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचल्या 14 धावसंख्येवरती. यानंतरचं षटक आर्यन याचं. पहिला चेंडू स्लोअर पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने पुश केला. आकाश माहुलकर येतोय बॉल खाली. एक धाव होईल पूर्ण. आर्यन घाणेकर माहुल एक्सप्रेस. पहिल्या षटकात निवेश कोहली यांची खूप चांगली गोलंदाजी पाहायला भेटली. तर आता दुसऱ्या षटकात अंडर 19चा दुसरा खेळाडू वापर करताना आर्यन घाणेकर. आर्यन टू पुनीत. नेक्स्ट बॉल. यावेळेसचा चेंडू बॅटची लागलेली एज. सिंगल घ्यायचा प्रयत्न. सिंगल होईल पूर्ण. दोन चेंडूत फक्त 2 सिंगल आल्यात आर्यन यांच्या षटकातल्या. तिसरा चेंडू गणेश साडे. यावेळेला स्लोअर टाकलेला चेंडू. चेंडू चाललाय सीमारेषा लगत. एक टप्पा घेत चौकार.
21 धावेंवरती. चौथा चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू गॅप मध्ये गेलाय. चेंडू चाललाय सीमारेषा लगत. हा येतोय चौकार. लगातारच्या 2 चेंडू 2 चौकार आलेत आर्यन यांना. पाचवा चेंडू स्वीप करायचा प्रयत्न. स्ट्रॉंग अपील. हा येतोय निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू आर्यन यांचा. यावेळेसचा चेंडू हेलिकॉप्टर पद्धतीने खेळलेला. सिंगलनी धावसंख्या जाऊन पोहोचते 2 षटकाच्या अखेरीस 26 धावेंवरती. आर्यन घाणेकर यांचा खूप चांगलं स्पेल. आपल्या षटकात 12 धावा दिल्या. तिसरं षटक घेऊन येत असताना नवीन गोलंदाज प्रशांत. या संघात पाहायला गेलं तर एक डावखोरा गोलंदाज म्हणजेच मनीष माहुलकर देखील आहे, ज्यांनी गेल्या रविवारी अंबाबाड्याच्या स्पर्धेत 70 धावेंची खेळी केली होती. तोच मनीष माहुलकर देखील पाहायला भेटतोय. तिसरं षटक घेऊन येत असताना प्रशांत. पहिला चेंडू. यावेळेसचा चेंडू येतोय निर्धाव. दुसरा चेंडू प्रशांत यांचा. यावेळेसचा चेंडू फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक येतोय खाली. 2 धावेंच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 28 या धावसंख्येवरती. आणि नुकताच माहुलगावचा चंदू शेट्टे, सीताराम सालगावकर यांचं आगमन झालंय. त्यांना स्टेजवर येण्याची विनंती आहे. तिसरा चेंडू प्रशांत यांचा. यावेळी उलटी पलटी मारायचा प्रयत्न, परंतु 22च्या स्वरूपात भेटतायत 1 धाव. तीन चेंडूच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे 29 धावा.
चौथा चेंडू. यावेळेसचा चेंडू वाईड लाईन वरती टाकलेला चेंडू, हा येतोय निर्धाव चेंडू. चला पुढचा सामना सिद्धिविनायक स्पोर्ट्स विरुद्ध पुमा स्क्वॉड. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी स्टेजवरती उपस्थिती दाखवायची. इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस करण्यात येईल. पाचवा चेंडू प्रशांत यांचा. यावेळेसचा चेंडू स्लोवर टाकण्याचा प्रयत्न, पंच कलवतात, हा असेल नो चेंडू. नो चेंडू. यानंतरचा चेंडू असणार फ्री हिट. चला थर्ड अंपायरने सांगितलं हा नो बॉल आहे. यानंतरचा चेंडू फ्री हिट. हॅलो, सामना करतील पुनीत पाटील. फ्री हिटचा चेंडू टाकत असताना प्रशांत, यावेळेस बॉल डीप केलाय, हा येतोय निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू प्रशांत यांचा. आपल्या स्पेलमध्ये फक्त 3 धावा दिल्यात, नोची अतिरिक्त धावा. यावेळेसचा चेंडू उचलून मारायचा प्रयत्न, आकाश माहुलकर येतोय खाली, एक धाव झाले पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटचा कॉल आणि हा बॅटर असेल सेफ. पंचांचा निर्णय आला, हा विकेट असेल. बॅट ड्रॅग नव्हती केली म्हणून फलंदाज झालाय बाद. धावसंख्या झाल्या 31 धावा. नीरज आहे का यो? नीरज. नवीन फलंदाज खेळपट्टीवर दाखल झालाय नीरज कोहली. तर गोलंदाजीसाठी आलाय मनीष माहुलकर.
अजून 2 षटका शिल्लक असतील. 3 षटकाच्या अखेरीस 31 धावा. पहिला चेंडू फटका तर खेळला. 1 धाव झाले पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न. फंबल झाले क्षेत्ररक्षक आणि बघताना बघता काढले 2 धावा. दुसरा चेंडू. यावेळेसचा चेंडू कट केलाय. चेंडू चाललाय सीमारेषा पार. हा येतोय चौकार. यापूर्वीचा मॅन ऑफ द मॅच हा येतोय निर्धाव चेंडू. चौथा चेंडू. मनीष माहुलकर टू नीरज. यावेळेसचा चेंडू हलक्या हाताने पुश केलाय. दीपक माहुलकर येत आहेत खाली. थोडे फंबल झाले. प्रथमेश माहुलकरनी फेकी केली आहे. तत्पुरता 2 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 4 चेंडूच्या अखेरीस 39 धावसंख्येवरती. 5वा चेंडू ड्राईव्ह केलाय. 1 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचल्या 40 धावेंवरती. शेवटचा चेंडू असेल शिल्लक. शेवटचा चेंडू. यावेळेसचा चेंडू वाईड यॉर्कर पद्धतीचा चेंडू. हा येतोय निर्धाव चेंडू. चला तर यापूर्वीचा मॅन ऑफ द मॅच भारत कोहली. यानंतरचा षटक घेऊन येतोय नुकताच ज्याचा साखरपुडा झालाय तोच आकाश माहुलकर. आकाश टू नीरज. फ्रेंडशिप बॅटल समोर येते. पहिला चेंडू उचलून मारलाय. क्षेत्ररक्षक येतोय खाली. निवेश कोहली. निवेश वैती. काय क्षेत्ररक्षण केलंय निवेशांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर 3 धावा आल्यात. आकाश यांना कमिटी विचारते मालवणीला लिंक पाठवली आहे का. पहिल्या चेंडूवर 3 धावा आल्यात. दुसरा चेंडू. यावेळेसचा चेंडू भरपूर बाहेर आलाय. पंच कळवतात हा असेल नो चेंडू.
फ्री हिटचा चेंडू. काय फटका खेचलाय पुनीत पाटील यांच्या माध्यमातनं. हा षटकार मारला, 6 ची हॅट्रिक झाली तर अमित कोहली यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. आकाशांच्या 2 चेंडूवर 2 षटकार आलेत पुनीत पाटील यांच्या माध्यमातून. चौथा चेंडू आकाशांचा फुल टॉस पद्धतीचा चेंडू झालाय मिस. पंच कलवत्यात हा असेल वाईट चेंडू. अजूनही ऑन अ हॅट्रिक पुनीत पाटील. बॉल आलाय वरती, क्षेत्ररक्षक येतोय प्रशांत खालती. झेलची संधी, झेल निसटलाय. 2 धावेनी धावसंख्या जाऊन पोहोचल्या 59 या धावसंख्येवरती. पाचवा चेंडू आकाशांचा स्लोअर पद्धतीचा चेंडू. हा असेल निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू आकाशांच्या स्पेल मधला. यावेळेसचा चेंडू उचलून मारायचा प्रयत्न, प्रथमेश येतोय खाली आणि झेल होईल बाद. धावसंख्या झाल्या 59 आणि 60 धावांचं टार्गेट असेल.
अजून देखील पाहायला गेलो तर एक मोठा बॅट्समन आहे या टीमच्या डगआउटमध्ये, मंगेश वैती. परंतु जो नॉन स्ट्राईकला आहे प्रथमेश, तो देखील एक चांगला खेळाडू आहे. त्याने देखील वारंवार चांगली कामगिरी केली आहे आपल्या संघाकरिता. जिग्नेश आहे बॉलिंग मार्कवर, पहिल्याच चेंडूवरती फलंदाज बाद केलं. नवीन बॅट्समन स्ट्राईकवरती हजर. आकाश आहे नवीन बॅट्समन. सिद्धिविनायक कॅप्टन पाडून द्यायचं. सिद्धिविनायक हा चेंडू देखील सुरेख होता, परंतु लेगस्टंपच्या थोडा बाहेर आहे. पंचांनी घोषित केला वाईट चेंडू. अवंतर धावीत भर होईल. माहुल प्रीमियर लीग पर्व 6वे. आजच्या दिवसातील 5वी मॅच पाहायला मिळते. आव्हान ठेवलंय लक्ष्मी 11 या संघाने सुपरवायझर्स वॉरियर्स या संघासमोर. सोपं तसंच कठीण आव्हान आहे 60 धावांचं. सुरेख चेंडू, हा निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. बॅट्समनला असं वाटलं की थोडं वाईट चेंडू असू शकतो, परंतु निर्धाव चेंडू पाहायला मिळाले. पंचांचा निर्णय अंतिम असेल, पंचांशी वादा नाही करायचा आहे. जर बॅट्समन सफल झाला तर नक्कीच थोडं वाईट देखील तेवढाच एक्सटेंड होतो. याची देखील आपण नोंद करून घ्यायची आहे. जिग्नेश बॅटीची गाडी घेऊन गेला चेंडू, आणि पहा आणखी एका विकेटचं पतन. बॅक टू बॅक विकेट्स पाहायला मिळालेत. आणखी एक हादरा. डीजे कॉल दोन्ही संघामध्ये आमच्या मंडळाचे आधारस्तंभ यांच्या हस्ते टॉस का बॉस केला जाईल. टॉस झालाय. सिद्धिविनायक या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण जिंकून, माफ करा, टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. की मॅच नंतर लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. त्याचबरोबर आपले बॅट्समन देखील तयार ठेवायचे आहेत. पुमा स्क्वॉड दीपक आहे नवीन बॅटर. चला सुरुवात करायची मॅच. लगेचच चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. चांगलं शतक हाताळलं आतापर्यंत. 2 विकेट्स आलेत. सुरेख फटका लेग साइडला, आणि पहा व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट. सुरेख जेल टिपली आहे. आपल्या भावानेच भावाची कॅच या ठिकाणी टिपली आहे. क्या बात आहे. पहिल्या षटक आणि 3 विकेट्स पाहायला मिळाले. ज्या प्रकारे सुरुवात झाली होती ती म्हणजे सुपरवायझर्स वॉरियर्सची पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी देखील 3 विकेट्स घेतले होते. आता मात्र बॅटिंगसाठी येत आहेत मंगेश वैती. डीजे
विकेट्स. थोडं घाई करा आणि टीम मेंटिंग थोडं कमी करा, थोडं अवॉइड करा. अजून मॅचेस खेळायचे आहेत खूप. अजून 2 मॅचेस खेळवायचे आहेत. थोडं स्पीडअप करायचं आहे, सहकार्य करा, थोडं स्पीडअप करा. जाऊया मॅचकडे पुन्हा एकदा. संघासाठी दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सज्ज होतोय गोलंदाज पुनीत. 24 चेंडू आणि 53 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. सुरेख फटका गॅप मध्ये घेतलाय. 2 धावा धावून इझिली पूर्ण केल्यात. तिकडे रनिंग बिटवीन द विकेट देखील महत्वाची आहे. आता मात्र एक चांगली पार्टनरशिप बिल्ड केली पाहिजे जर तुम्हाला एक ही मॅच जिंकायची असेल तर. दोन्ही खेळाडू तेवढे ताकदीचे आहेत. सुरेख सुरेख बॉलिंग आतापर्यंत राहिले लक्ष्मी 11 संघाची. लक्ष्मी 11 वारंवार चांगली कामगिरी करत आलाय हा संघ, परंतु जबाबदारी घ्यावी लागेल इथे दोन्ही बॅट्समनला. एक प्लॅनिंग करावी लागेल जर ही मॅच जिंकायची असेल तर. हा देखील सुरेख चेंडू होता, हलक्या त्याने खेळून काढला ऑफ साईडला. 1 धाव पूर्ण केली आहे. मंगेश वैतीवरती संपूर्ण जबाबदारी असेल या मॅच करिता, कारण का चांगली बॅटिंग आता त्यांना मात्र करावी लागेल. विकेट्स देखील गेले होते पहिल्या ओव्हरमध्ये. 3 विकेट्स पाहायला मिळाले. मंगेश वैती फुलटा चेंडू आणि चुकीला माफी नाही. चेंडू गेलाय सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, चौकारा करिता लाजवाब फटका. डिलिव्हरी बॉल द्यायचा आहे. रिव्ह्यू कोणचा होता? बॅटिंग टीमचा होता का रिव्ह्यू? ओके, रिव्ह्यू संपले आपले. नो मोर रिव्ह्यूज फॉर युअर टीम फ्रॉम नाव. दोन चेंडू शिल्लक आहेत. हाऊस संघात आले 14. अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत.
सुरेख फटका, वॉट अ शॉट. मंगेश वैती ब्रँडेड कव्हरच्या दिशेने आलाय, सीमारेषा पार, चौकार. डीजे on the scorecard for the loss of 1 to 3 crucial wickets of the team. सुपरवायझर वॉरियर्स. हा देखील सुरेख फटका आहे, लॉंग ऑनला आहे, क्षेत्ररक्षण तैनात, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि एकदा मिळेल तिकडे षटक संपते. 2 षटका अखेरी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली, म्हणजे तब्बल 2 षटक आणि 19 धावा झाल्या आहेत. अजून देखील जिंकण्याकरिता तब्बल 41 धावांची गरज आहे. 18 बॉल्स 41 रन्स टू विन. चालू स्पर्धा माहुल प्रीमियर लीग MPL सीझन 6 पर्व 6वे आपण पाहत आहात. यानंतरची मॅच पुमा स्क्वॉड विरुद्ध सिद्धिविनायक. टॉस झाला आहे, टॉस जिंकला आहे तो म्हणजे सिद्धिविनायक या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. थोडा मीटिंग अवॉइड करायचं. गणेश प्लीज, अजून 2 मॅच आहेत, 5 वाजले आहेत, सहकार्य करा. माफ करा, याच्यानंतर अजून एक मॅच आहे, सहकार्य करा. बॉलिंग मग आहे गणेश, ज्याचा बोलबाला राहिलाय बॉक्स क्रिकेटमध्ये देखील. चेंबूरचं या ठिकाणी एक महत्त्वाचं नाव म्हणजे गणेश. वारंवार जेव्हा बॉक्स क्रिकेटच्या मॅचेस पाहायला मिळतात तेव्हा देखील हा खेळाडू वारंवार चांगली कामगिरी करतो. एक डावखुरा फलंदाज आहे. त्याचप्रमाणे एक राईट बॉलर, राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल, त्याला आव्हान असेल ते म्हणजे मंगेश वैतीचं. मंगेश वैती एक चेंबूरमधील सुपरस्टार. माहुल गावाची ही प्रीमियर लीग आहे. 18 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. हे षटक असेल निर्णायक षटक. पाहूया या षटकामध्ये किती धावा येतील. मंगेश वैतीला जबाबदारी घ्यावी लागेल. आता मला सुरेख चेंडू होता, त्याला ओळखलं, पारखलं आणि थोडा फंबल झालं आणि 2 धावा धावून काढल्या आहेत. थोडा नाखुश दिसतोय गणेश, कारण का तिकडे एकच धाव होती. क्षेत्ररक्षण देखील एक जमेची बाजू असते. जेव्हा जेव्हा आपण क्षेत्ररक्षण चांगलं करतो तेव्हा जाऊन देखील कॉन्फिडन्स वाढतो बॉलरचा आणि बॉलर चांगली कामगिरी करतो. पुढील चेंडू स्ट्राइक वरती मंगेश वैती. सुरेख फटका, चेंडू जाईल सरळ, सीमा रेषा बार, षटकार. फटकेबाजी पाहायला मिळाली आहे. मंगेश वैती याच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचले 27 वर 27 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 27 धावा झाल्या आहेत. गणेश पुन्हा सज्ज होतोय बॉलिंग मार्क वरती. 7 धावे लागेल अजून एका बॅट्समॅनला मंगेश वैती याची. एकदम कॅल्क्युलेटिव्ह इनिंग्स पाहायला मिळाली आतापर्यंत. चौकार, षटकार येत आहेत, सिंगल डबल्स देखील येत आहेत. थोडं यष्टिरक्षक देखील क्लोज आला आहे. आणि हा चेंडू देखील सुरेख आहे. कुठलाही क्षेत्ररक्षक तिकडे तैनात नाही आहे. चेंडू जाईल सरळ. निर्णय गावाचा तिकडे व्हॉलेंटियर्स असतील. षटकार आहे का चौकार आहे. व्हॉलेंटियर्स
चेंडू द्यायचा आहे. टोटल 31 रन्स ऑन द स्कोर कार्ड. आणि आता 31 धावा झाल्यात. 15 चेंडू आणि 29 धावांची गरज. मॅच बॉल आलाय. यानंतरची मॅच पुमा स्क्वॉड विरुद्ध सिद्धिविनायक ही मॅच पाहायला मिळेल. पुमा स्क्वॉडचे बॅट्समन ऑन फायर आहेत. दोन्ही ओपनिंग पेअर सुपर इनिंग्स खेळत आहेत आपल्या टीमसाठी. मंगेश वैती सज्ज होत आहेत पुन्हा एकदा. स्ट्राईक वरती आहे मंगेश. बॉलिंग माखवर गणेश. हा चेंडू कायचा मागे ठेवला आणि एक चौथी धाव घेण्यात यश मिळेल. 22च्या स्वरूपात एक धाव मिळेल. 14 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. 2 चेंडू आहेत. जर या 2 चेंडूमध्ये विकेट किंवा षटकार आला तरी देखील या मॅचमध्ये कधीही काही घडू शकतं. लक्ष्मी 11 या ठिकाणी एक मॅच जिंकली आहे आतापर्यंत. दोन चेंडू शिल्लक, एकच धाव मिळेल. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. 13 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. हॅलो. 13 चेंडू आणि तब्बल 27 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा गणेश सज्ज होतोय. थोडं हे षटक देखील लांबवलं आहे कारण का वारंवार षटकार चौकार पाहायला मिळाले, विकेट्स पाहायला मिळाले. वाह, व्हाट अ शॉट. घुटना टेक और तमाशा देख. खूपच सुरेख फटका होता परंतु तिथे कव्हर्स मध्ये आहे क्षेत्ररक्षक. तिकडे एक धाव मिळेल. 12 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. जेवढे पण टीम्स आहेत ना या चषकामध्ये, या टुर्नामेंटमध्ये, या लीगमध्ये, त्यांनी एक मेसेज आला आहे इथे कमिटीकडनं, तो आपण ऐकायचा सर्वांनी. एक रूल आहे, जर मॅच खेळताना जर चेंडू या ठिकाणी फुटला, क्रॅक वगैरे आली, जर बॉल फुटला तर तुम्हाला जुना बॉल देण्यात येईल याची नोंद करून घ्यायची आहे. आणि जर बॉल हरवला षटकार मारून चौकार मारून तर तुम्हाला त्या ठिकाणी नवीन बॉल देण्यात येईल याची नोंद करून घ्यायची आहे. बॉलला क्रॅक आली तर आपण जुना बॉल देऊ आणि जर बॉल हरवला तर तुम्हाला नवीन बॉल देण्यात येईल याची नोंद करून घ्यायची आपण. 12 चेंडू आणि 26 धावा. पुन्हा सांगतो, सगळ्यांनी ऐकून घ्यायचंय. मॅच चालू असताना जर चेंडूला क्रॅक आली, बॉल फुटला तर तुम्हाला जुना बॉल देण्यात येईल आणि जर षटकार चौकार मारून किंवा बॉल हरवला कुठेही तर तुम्हाला नवीन बॉल देण्यात येईल याची नोंद करून घ्यायची आपण. 12 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. पंचांचा निर्णय अंतिम असेल आणि त्याचबरोबर कमिटीचा निर्णय देखील अंतिम असणार आहे. जर
बॉलला क्रॅक आली, बॉल फुटला तर तुम्हाला जुना बॉल देण्यात येईल आणि जर बॉल हरवला तर तुम्हाला नवीन बॉल देण्यात येईल. याची नोंद करून घ्यायची आहे सर्व टीम्सने आणि हेच रूल्स फॉलो करायचे आहेत आपण. चला मॅचला सुरुवात करायची. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आपण लगेच. चला 12 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. लक्ष्मी 11 क्षेत्ररक्षण लावून घ्या. बारा चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. क्षेत्ररक्षण लावून चेंडू द्यायचा आहे. जुना बॉल द्या, जुना बॉल द्या. बारा चेंडू आणि 26 धावा. बारा चेंडू आणि 26 धावा. बॉलिंग वाकवर आहे यश वैती आणि स्ट्राईक वरती आहे मंगेश वैती. आपण पाहत आहात माहुल प्रीमियर लीग MPL सीझन 6. 12 चेंडू 26 धावा. 12 balls 26 runs required. सुरेख चेंडू होता इथे. मिस टाइम झाला आहे. नक्कीच कॉन्फिडन्स वाढेल या चेंडूने बॉलरचं. 11 चेंडू आणि 26 धावांची गरज. प्रत्येक षटकामागे तुम्हाला 13च्या सरासरी धावा जमवाव्या लागतील जर तुम्हाला ही मॅच जिंकायची असेल तर. हा देखील सुरेख चेंडू. गती परिवर्तन केलं होतं परंतु मंगेश वैद्यने ओळखलं, पारखलं आणि सुरेख फटका घेतला. चेंडू गेला सरळ सीमा अशा पार चौकाराकरिता. 4 धावा मिळतील आणि 1 बाउन्स देखील या ठिकाणी देण्यात येत आहे बॉलरला. समीकरण जाऊन पोहोचले. आता मात्र 10 चेंडू आणि 22 धावांची गरज. कुठेही मॅच जाऊ शकते. दोन्ही संघ तेवढेच ताकदीचे आहेत. लक्ष्मी 11 चांगली बॉलिंग केली आहे या संघाने आज दिवसभरामध्ये, परंतु ही मॅच त्यांना जिंकायची असेल तर आता मात्र मंगेश वैतीची विकेट घ्यावी लागेल तुम्हाला. मंगेश वैती सेट बॅट्समन आहेत, चांगली बॅटिंग करतोय. वैयक्तिक 12 चेंडू 32 धावावर खेळतोय. 10 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. यश सज्ज होत आहे बॉलिंग लाईनअपवर पुन्हा एकदा. सुरेख चेंडू, सुरेख फटका घेतलाय. बॅटचा फेस उघडला, कव्हर्सला घेतलाय फटका आणि पहा 2 धावा धावून काढल्यात. क्या बात आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते दोन्ही बॅट्समन मध्ये. 9 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता हे समीकरण झाले आतापर्यंत. चांगली बॉलिंग केली यशने. कुठल्याही प्रकारचा खराब बॉल आतापर्यंत पाहायला नव्हता मिळाला. एक चौकारचा तो चेंडू गेला, तो वगळता बांधून ठेवलाय. एका मोठ्या बॅट्समनला थांबवलंय. त्याला माहिती आहे की मंगेश वैतीची विकेट इथे इम्पॉर्टंट आहे. विकेट त्याला घ्यावी लागेल जरी मॅच जिंकायची असेल तर. परंतु मंगेश वैती या ठिकाणी एक्सपिरियन्स खेळाडू आहे. कुठल्या प्रकारचे शॉट्स कधी खेळायचे त्याला देखील खरं माहिती आहे. 9 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. 9 balls 20 runs रिक्वायर्ड. कंपल्सरी चेस असणार आहे. कंपल्सरी तुम्हाला 20 धावा कराव्या लागतील. फुलटॉस चेंडू आहे आणि खराब शॉट म्हणता येईल कारण का एक हाफ शॉट पाहायला मिळाला आणि एक मोठी विकेट आली आहे. मंगेश वैती बॅक टू द पवेलियन. तो जोश पहा, तो आवाज पहा, कारण का सगळ्यांना माहिती आहे की विकेट किती इम्पॉर्टंट होती. आणि पाहायला गेलो तर मंगेश वैती खूप हाफ
साठी आलाय मनीष. 8 चेंडू आणि 20 धावा. आठ चेंडू आणि 20 धाबांची गरज आहे. सुरेख या ठिकाणी षटक हाताळलं आतापर्यंत प्रेशर मध्ये यश वैतियाने. 8 चेंडू आणि 20 धाबा. आठ चेंडू आणि 20 धाबांची गरज पाहायला मिळेल या सामन्यामध्ये. दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे आहेत, तेवढीच चांगली फाईट देतात एकमेकांना. एक चांगली मॅच पाहायला मिळते. जोरदार हवा सुरू आहे मैदानामध्ये. नक्कीच चांगलं कनेक्शन झालं तर षटकार देखील जाऊ शकतो. सुरेख फटका लॉंग ऑफला. एकच धाव मिळेल. 7 चेंडू आणि 19 धावा. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. प्रथमेश आला स्ट्राईक वरती. पाहूया या चेंडूवरती षटकार येईल, चौकार येईल, विकेट येईल, सिंगल डबल काय घडेल या चेंडूवरती. हा निर्णायक असणार आहे चेंडू, कारण का ज्या चेंडूवर षटकार आला ते नक्कीच पुढच्या ओव्हरसाठी कॉन्फिडन्स देखील बूस्ट होईल बॅटिंग टीमचं. विकेट आली तर थोडं या ठिकाणी पाहायला गेलो तर एक चांगली मॅच देखील बनू शकते. फुलटॉस चेंडू होता, एलिव्हेशन नाही मिळालं आणि विकेट आली आहे म्हटल्याप्रमाणे. प्रथमेश एक सेट बॅट्समन बॅक टू द पॅव्हिलियन जाताना पाहायला. लगेच 6 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. प्रशांत आलाय बॅटिंग साठी. प्रशांत आणि मनीषवर जबाबदारी असेल या मॅचची. एक निर्णायक मॅच आणि बॉलिंग मार्कवर आहे तो म्हणजे पोलार्ड सुनील. बॉलिंग मार्कवर सुनील पाहायला मिळालंय. सुनील बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. 6 चेंडू आणि 19 धावा. हेलिकॉप्टर उडाला आहे. सुरेख फटका घेतला आहे आणि इथे काय घडते. स्ट्राईक मनीष करडे आहे. 5 चेंडू 19 धावा. 5 balls 19 runs to win. 5 चेंडू आणि 19 धावा. सुरेख फटका. चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पार. सरळ
13 धावांची आवश्यकता. चार चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. बॉलिंग मार्कवर सुनील, स्ट्राईकवर आहे तो म्हणजे मनीष. सुरेख फटका गॅप मध्ये घेतलाय आणि पहा विकेटचं पतन. काय जोश आहे, काय उत्साह आहे पाहायला मिळालंय आणि खेळाडू गेलाय तंबूत परत. 3 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. घेतले पहिली धावून काढली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होईल का? आणि आणखी एक विकेट. 2 चेंडू आणि 12 धावा. यानंतरची मॅच सिद्धिविनायक. आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं या मॅच नंतर. त्याचबरोबर पुमा स्क्वॉड आपले बॅट्समन तयार ठेवायचे आहेत. आणि सुरेख चेंडू होता. सुनील स्वतः गेलाय आणि कॅच सुटली आहे, परंतु ही मॅच त्यांच्याकडे हळूहळू झुकत चालली आहे. सुरेख कामगिरी ठरली आहे ती म्हणजे लक्ष्मी 11 संघाची. एक चेंडू आणि 10 धावा. सुरेख फटका चौकार असला तरीही मॅच जिंकली ती म्हणजे लक्ष्मी 11 संघाने. क्या